हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहे कोबी मंचुरियन। त्या अगोदर बघा इथं आमचं चालू आहे दोघांचं सीताफळ खायचं। आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेच, हे ना आमच्याच झाडाचं सीताफळ आहे आणि पहिल्यांदाच लागले हेच वर्षी, त्यामुळे जास्त काय लागले नाहीत, तेवढंच एक 10 पायराभर लागल्यात। त्यातलं 5 काढलं होतं आम्ही, म्हणजे जे पाडाला आल्यात पिकण्यासारखे तर ते काढलं होतं, काढून 2 दिवस गावामध्ये ठेवलं होतं मी पिकायला। तसं रोज बघत होते, म्हणजे 2 दिवस ठेवल्यानंतर बघितलं मी, परत काय माझ्या लक्षातच आलं नाही आणि मग सहज मला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी डब्बा उघडला तर मला दिसलं। बरं झालं म्हटलं उघडलं, नाही तर मग परत खाण्यालायकीचं पण राहिलं नसतं जर मी दुसऱ्या दिवशी वगैरे बघितलं असलं तर। मग काय सगळीच सीताफळ पिकले होते, काढून घेतलं मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी सीताफळ एन्जॉय केलं। त्यानंतर बघा आज ना कोबी मंचुरियन करायचं म्हटलं तसं 2-3 दिवसापासून करायचं चालू होतं, त्यासाठीच मी कोबी आणलं होतं, पण काही वेळच भेटत नव्हता। आता स्वयंपाक करून हे सगळं करायचं म्हटलं की बरंच वेळ लागतं आणि माझं तर काम कंटिन्यू रात्री 8 आणि 9 असं होत होतं ना, त्यामुळे मग लई वेळ झाला की मी करत नव्हते। मग आज म्हटलं चला करूयात, आणि लई दिवस झाले की परत ही कोबी पण बाद होईल, त्यामुळे आज माझं काम सगळं ना पटपट आवरून घेतलं, म्हणजे जरा लवकरच आवरून घेतलं मी। तसं तर मला रोज 8-8:30 वाजत होते, 8:30च्या पुढे स्वयंपाकाला घालत असते, पण आज ना 7:30पर्यंत सगळं मी आवरून घेतलं। आणि आता हे केलं म्हटल्यानंतर कोण जेवत नाही जास्त, आता हे खाऊन ते कोण खाणारच नाही, त्यामुळं मग मी काय केलं, भात आमटी केलं आणि भाकरीचं प्लॅन मी कॅन्सल केला, म्हणजे का भाकरी करणारच नव्हते, उगाच केलं की आणि कोण खातच नाहीत, त्यामुळेच मग म्हटलं भात करूयात। कुकरला लावलं होतं, त्याच्यानंतर डाळ पण शिजायला ठेवलं होतं, डाळीची आमटी करायची होती मला। आता ते होते तोपर्यंत म्हटलं ह्याची सगळी तयारी करून घ्यावं। मग इथं ना कोबी किसून घेतला, ही किसणी ना थोडंसं मोठ्या साईजची होती, त्यामुळेच मी किसून घेतलं, नाहीतर चिरून पण घेतलं तरी चालते। मी मागच्या 2 वेळी केलतो ना, तर त्यावेळी मी चिरूनच घेतलं होतं। मग इथं सगळं कोबी किसून घेतलं आणि बघा तोपर्यंत ना बाकीची पण तयारी करून घेतली। कांदा, डबू मिरची म्हणजे शिमला मिरची सगळं चिरून घेतलं, कोथिंबीर वगैरे, आणि थोडीशी हिरवी मिरची पण टाकणार होती मी, 4-5 हिरवी मिरची पण चिरून घेतलं। कसं मिरची म्हणजे तिकडचं कोणताही पदार्थ असेल ना तर टेस्ट होतात पदार्थ, त्यामुळे मुलं म्हणत होती मिरची नको वगैरे, पण मी घातलं 1-2-3, आणि मिरची तसं जास्त तिखट पण नव्हते। मग ते सगळं तयारी करून घेतलं। त्याच्यानंतर बघा मला वाटलं होतं घरामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे, पण नंतर मी करायच्या वेळी बघितलं तर मला म्हणजे सापडलंच नव्हतं बहुतेक, त्यामुळे मग मी ह्यांना आणायला सांगितलं आणि इथं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतले। आता इथं ना पहिल्यांदा कोबू घातलं, त्यावरती ना कॉर्नफ्लॉवर मैदा घातलं, त्याच्यानंतर हे चिरलेलं सगळं कांदा, शिमला मिरची, परत कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकलं, आणि ह्यामध्ये ना आता शेवटला मी सोया सॉस आणि टोमॅटो केचप, हे थोडंसं टोमॅटो केचप काय जास्त टाकलं नाही, सोया सॉस जरा बऱ्यापैकी टाकलं, त्यानं तर टेस्टी होतात ना त्यामुळे। आणि मग इथं हे सगळं घालून झाल्यानंतर ना हाय असंच मी मळून घेतलं, म्हणजे ह्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी घालायची गरज नाही। आता मी एवढं सगळं पीठ घालूनसुद्धा ना थोडंसं म्हणजे पातळ झाल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे मी परत वरून ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदासुद्धा घातलं होतं। आणि ह्यांनी म्हटले की थोडंसं भगवती पण घाल, कलर छान येईल, लाल येईल। भगवती म्हणते ना तर बऱ्याच जणांना कन्फ्यूज होते म्हणजे काय असेल बरं, तर ते ना मिरची पावडरलाच आम्ही भगवती म्हणतो, तर ते ह्यामध्ये घातलं, त्याने ना कलर येते, त्यामुळे जास्त काय नाही घातलं, थोडंसंच घातलं, कारण आधी मिरची पण घातलं होतं ना मी, आणि जास्त तिखट वगैरे होईल म्हटलं, मुलं खाणार आहेत, आणि तिखट झाली कोण खातच नाही मला माहीत आहे, त्यामुळे मग थोडंसं घातलं आणि हे सगळं आहे असंच मळून घेतलं। आता बघा मी पाणी 1 थेंबही घातलं नाही, तुम्ही बघतायच, आणि हे सगळं ना करून मी पीठ 1-2 मिनटं ठेवलं होतं रेस्ट व्हायला। आणि आज ना मी बऱ्याच दिवसानंतर कोबी मंचुरियन करते। आता मला वाटते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं बघा, त्यानंतर मी परत केलंच नाही आहे, जास्त असली गोष्ट घरात करणं होतच नाही कामामुळे, तरी पण मी करत असते, ट्राय करत असते वेगवेगळ्या गोष्टी करायचं, कारण मुलांना पण सारखं तेच खाऊ वाटत नाही, म्हणून ना त्यांचं पण इच्छा असते की वेगवेगळं करावं। मी जरी नाही केलं ना तरी कोण ना कोण मला सांगत असतं मम्मी आज हे कर ते कर, त्यामुळे मग करावंच लागतं मुलांसाठी का होईना। तर इकडे बघा मी कढईमध्ये तेल पण गरम व्हायला ठेवलं होतं, तोपर्यंत इकडे सगळं मी हे पीठ मळून घेतलं, तोपर्यंत बघा इकडे तेल पण गरम झालं होतं, म्हटलं थोडंसं पीठ टाकून बघावं, तर तेल ना गरम झालं होतं। मग काय पटपट हे सगळं मी ह्यामध्ये कोबी मंचुरियन सोडायला लागले, त्यांना मी छोटीच गोळा सोडले, कारण जास्त मोठं झालं की लवकर तळत पण नाही, त्यामुळे उगाच आत कच्चं राहिले की मग ते नको वाटतं खायला, त्यामुळे छोटीसंच मी इथं गोळा सगळे सोडून घेतले। आणि खरंच आज केलेलं कोबी मंचुरियनला खूप छान झालं होतं, इथं तळत होते ना तर तेव्हाच इतकं छान स्मेल सुटला होता ना, म्हणजे सगळ्यांना वाटत होतं आजची कोबी मंचुरियन छान झाले। म्हणजे कधी असं होतं ना एखादं गोष्ट ट्राय केलं की ते बिघडलेलं असतं, म्हणजे असं बऱ्याच वेळेला माझ्यासोबत झालेलं आहे, पण सारखं तेच गोष्टी करून ना परत आपल्याला सवय होऊन जाते, त्यामुळे काय गोष्टी बिघडत नाहीत। आणि खरंच आज केलेलं ना कोबी मंचुरियन खूप छान झालं होते, सगळ्यांनाच वाटत होतं छान झाले। आणि इथं बघा करतच आमचं खाणं पण चालू होतं, म्हणजे मुलांना ना
असं वाळच खायला आवडते शक्यतो असं, आणि मला पण असं वाळच खायला आवडतं. आपण गिरवीमध्ये घालून खातो त्यापेक्षा पण वाळच खायला भारी वाटते. आणि आपण एखादी गोष्ट इतक्या मेहनतीने करतो आणि ती छान झालं ना की मग काय विचारूच नका, त्याचा आनंद काय गगनात मावतच नाही. आणि इतकं छान वास सुटलं होतं ना, म्हणजे कधी खाऊ आणि कधी होतंय असं झालं होतं मला खरं तर. आणि तळणीची गोष्ट असं आहे की जरा ह्याला वेळच लागतो, म्हणजे लालसर होईपर्यंत ह्याला सगळं भाजून घ्यावं लागतं. म्हटलं चला तसंच खायची इच्छा झाली तर मी ना 1-2-3 खाऊन पण घेतले, जास्त काय नाही, कारण परत मी गिरवी पण करून त्यामध्ये ना हे सोडणार होते. आणि खरं तर मी असं म्हणते की रोज एकतरी मोठा व्हिडिओ शेअर करायचं, पण कामातनं होतच नाही आहे. तसं तर हे ना 2 दिवसापूर्वीचे व्हिडिओ आहे, पण मला काय जमलंच नाही एडिटिंग करायला. मग त्यामुळेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि नेमकंच ना त्या दिवशी पाऊस पण पडत होता इकडं. आता आमचं हे करणं पण चालू होतं आणि बाहेर पाऊस पडत होता. आणि पाऊस पडताना जर असं तळणीची गोष्टी खाल्ली ना, भजी वगैरे, तर मग काय विचारच नका, ते अजून भारी लागते खाण्यासाठी. आणि हे बघा एवढेच गोळे राहिले होते आता. आणि इकडे गिरवी पण मी सगळं बनवून घेतलं. त्याच्यानंतर ही जी गोळे होते ना, तर हे सगळे ह्यामध्ये टाकून परत एक मी 5 मिनटं शिजवून घेतलं. त्यामध्ये शिजवून म्हणजे ह्यामध्ये टाकल्यानंतर ना मी 5 मिनटं कंटिन्यू फिरवतच होते. मग काढून ना परत झाकून ठेवलं एक 5 मिनटं. आणि बघा आपली मस्तपैकी नाही तर गोबी मंचुरियन रेडी झालं होतं. आणि वास तर इतकं भारी सुटला होता ना, टेस्टीला पण खरंच खूप छान झालं होतं. रंग एवढा आला नाही आहे, पण टेस्टला मात्र भारी झालं होतं. मग काय गरम गरम आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा गोबी मंचुरियन खाऊन घेतलं, त्यानंतर मग जेवण केलं. तर चला, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आणि आवडला असेल तर लाईक करा, आणि माझा ब्लॉग कसं वाटतं तेही कमेंट करून सांगत जावा. आणि कशा पद्धतीचं ब्लॉग बघायला आवडतील तेही सांगा. आणि चला, आजच्या पुरतं एवढंच. आम्ही जेवण करून घेतो. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.